हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या सर्वांनाच आपण भरपूर पैसे मिळवावे, भरपूर श्रीमंत व्हावं असं वाटत असते. एम आय राईट? येस. पण सर्वांना जमत नाही. काही लोक कमी पडतात का? कुठे ते कमी पडतात ह्याच्याबद्दल आज आपण जरासं बोलूया. आणि पैसा मिळवणं हे प्रत्येकाला शक्य आहे का? म्हणजे ह्या जगात, ह्या ब्रह्मांडात पैसा भरपूर आहे, पण तो आपण कसा मिळवायचा, आपल्याकडे कसा अट्रॅक्ट करायचा हे आपण शिकून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही पैसेवान लोक बघा, अंबानी असतील, अडाणी असतील, मस्क असेल, फोर्ड असतील, कोणी, हे लोकांचं तुम्ही एक कॉमन बघितले का? ते सारखं नवीन नवीन शिकत असतात. म्हणजे ते स्वतःची व्हॅल्यू इन्क्रीज करत असतात. म्हणजे आपण पण स्वतःची व्हॅल्यू इन्क्रीज करत राहायला पाहिजे. आता स्वतःची व्हॅल्यू इन्क्रीज करणं म्हणजे काय? ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता एखादा मुलगा 12वी झाल्यावर डीएड करतो, शाळेत शिक्षक म्हणून लागतो. त्याला गरज असते पैशाची. मग तो पुढचं ग्रॅज्युएशन करतो, नोकरी करत करत बीएड करतो, मग हायस्कूलला लागतो. पगार त्याचा वाटते का नाही? नंतर तो पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, नेट सेट करेल, मग कॉलेजवर लागतो. बघा, ते माणूस तोच आहे, पण त्याचं व्हॅल्यू इन्क्रीज होत गेला का नाही? नंतर पीएचडी करतो, पीएचडी विद्यार्थ्यांना पण मग गाईड म्हणून काम करतो. म्हणजे त्याचं व्हॅल्यू इन्क्रीज होत गेले. ओके, दुसरं साधं एक्झाम्पल घेते. आता हे काय आहे? काकडी आहे. ह्या काकडी तुम्हाला घ्यायची असली की तुम्ही शेतकऱ्याकडे गेलात की शेतकरी किती पैसे लावेल? पैसे पण लावणार नाही. तो म्हणाला, घेऊन जावा की, एका काकडीला काय पैसे लावू म्हणे. तुम्ही बाजारात जाता भाजीवाल्याकडे काकडी घ्यायला, तिथे तुम्हाला 5 रुपयाला एक काकडी मिळेल. आणि तुम्ही मॉलमध्ये जावा, तीच काकडीला तुम्हाला 15-20 रुपये मोजावे लागतील. मोठ्या हॉटेलमध्ये जावा, जेवायला तीच काकडी, फक्त तुम्हाला त्याचे स्लाइस करून ठेवलेले असतील जेवताना, तिथे तुम्हाला 75-80 रुपये लावतील. म्हणजे काकडी सेम, पण त्याचं व्हॅल्यू इन्क्रीज होत गेलेलं आहे. ह्याला म्हणतात व्हॅल्यू आपण इन्क्रीज करायचं. म्हणजे अशा तऱ्हेने आपण आपली व्हॅल्यू ही इन्क्रीज करत जाता येते. ह्याच्याशिवाय तुम्ही दुसरे काही उद्योग चालू करू शकता. तुमचं आहे तर नोकरी, काय बिझनेस करून दुसरं काही करू शकता. तुम्ही दुसरं काही व्यवसाय चालू केलात की त्यातनं तुम्हाला पैसे मिळायला लागतील. पण हे सगळ्याला मेन काय पाहिजे माहिती आहे का? लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन. म्हणजे आपल्याला सेल्फ बिलीफ पाहिजे. हो, मी मिळवू शकतो, मी करीन, तर मला शक्य आहे. हे सेल्फ बिलीफ महत्वाचं आहे. आता हे सेल्फ बिलीफ कसं तयार होईल हे पण तुम्हाला मी अगदी रोजचे एक्झाम्पल मधनं सांगते. तुम्ही लहान असता, स्वयंपाकघरात तुम्ही आई बरोबर असता. आई म्हणतीये, अरे पाऊस येईल असं दिसतंय, अंगणातले कपडे घेऊन ये की. तुम्ही भराभरा जाता अंगणात, सगळे कपडे गोळा करता, घेऊन घरात येता का नाही, पाऊस पडायला लागतो. तुम्हाला वाटतंय आईला कसं काय कळलं आधीच. नंतर
दारावरची बेल वाजतीये, आई म्हणतीये दार उघड, दादा आलाय बघ. तुम्ही जाऊन दार उघडता, ते दादा होता. तुम्हाला वाटतं आईला कसं काय सगळं कळते. थोड्या वेळानं फोन वाजतो. आई म्हणते जा फोन घे, बाबांचा फोन असणार, जेवण तयार झाले का म्हणून. बाबांना सांग जेवण तयार झालेलं आहे, या जेवायला. जाऊन फोन उचलतो, ते बाबा बोलतात. बाबा विचारतात जेवण तयार झाले का. तो म्हणतो तयार झालेलं आहे, जेवायला या म्हणून आईनं सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटते, आईला सर्व काही कळते. आणि संध्याकाळी काय होते, तुम्ही मातीत खेळून येता, पूर्ण अंगाला चिखल लागलेला आहे. आई म्हणते अरे काय हे मूर्खा. मूर्ख म्हणाली की तुम्हाला काय वाटते, मी पण मूर्खच आहे बाबा, म्हणून असं चिखल माखून आलोय असं तुम्हाला वाटते. हे सेल्फ बिलीफ, म्हणजे तुम्ही एक प्रकारची बिलीफ तयार केलेली आहे. असं आपण बिलीफ आपल्याला असायला पाहिजे. हो मी करू शकतो, मी मिळवू शकतो, असं मॅनिफेस्टेशन करा. आणि एक मेन काय लोक चुकतात, म्हणजे त्यांना वाटते पैसा तरी हवा असतो, पण पैसेवाले लोक खराबच असतात. ते नको ते धंदे करून पैसे मिळवतात, असा तुम्ही विचार करता. म्हणजे पैसा तुम्हाला हवा असतो, पण पैसे असलेले लोकांबद्दल तुमचं चांगलं ओपिनियन नाही. असं नाहीये, काही लोक असतील, नाही म्हणत नाही मी, पण चांगले लोक, चांगले उद्योग, चांगलं काम धंदा करून सुद्धा भरपूर पैसे मिळवू शकतात. सरळ मार्गानं सुद्धा पैसा भरपूर आपण खेचून आणू शकतो. हा तुम्हाला ठाम विश्वास असायला पाहिजे. ह्याला सेल्फ बिलीफ म्हणतो. पैसा चांगल्या मार्गानं चांगलं काम करून मी भरपूर मिळवू शकतो आणि मी मिळवणारच आहे. हे मॅनिफेस्टेशन करा. आता पैसा मिळवताना जे काम तुम्ही करता ते काम मन लावून करा, प्रेमानं करा, पूजा करता तसं करा. महिना अखेरीला तुम्हाला पगार मिळतो, त्यालाच आपण लक्ष्मी म्हणतो. आता काही लोक विचारतात मॅडम कधीपासून पैसा आपण सेव्हिंग करायला शिकायचं. जेव्हापासून तुम्ही मिळवायला लागता, तुमचे महिन्याचा पगार मिळाला तेव्हापासून तुम्ही सेव्हिंग करायला लागायला पाहिजे. आणि इन द बिगिनिंग तुम्ही जास्त करू शकता का, तेव्हा तुम्हाला खर्च कमी असतो, तुम्ही एकटे असता, त्यामुळे खर्च तेव्हा काय आहे, तुमचा स्वतःचा खर्च एवढाच. त्यामुळे इन द बिगिनिंग तुम्ही 50% तरी पगाराचे तुम्ही सेव्हिंग करू शकता. आणि हे सेव्हिंग केलेले पैसे काय करायचं, इन द बिगिनिंग तुम्ही RD उघडा. 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची, पोस्टात, बँकेत, कुठे तुम्हाला सोयीचं वाटते तिथे RD ओपन करा. आणि ती RD मॅच्युअर झाल्यावर तुम्ही FD करू शकता. FD करताना काय करा, तुम्हाला तेव्हाला काही खर्च असले, सपोज तुम्ही 5 वर्षाची ठेवली असली, 5 वर्षांना तुमचं लग्न ठरते, तुम्हाला घरबीर काही करायचं आहे, तेव्हा पाहिजे ते थोडे पैसे त्यातले घ्या, थोडे पैसे ठेवा. आणि दर महिन्याला आपण थोडे तरी पैसे साठवत जायला पाहिजे. त्याच्याशिवाय एमर्जन्सी फंड म्हणून ठेवायला पाहिजे. एमर्जन्सी फंड म्हणजे कधी एमर्जन्सी लागली, कोण आजारी पडलं, काही लागलं तरी आपल्याला पैसे पाहिजे, म्हणून ते बाजूला ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला मी एक सांगू का, आपण पैसे बाजूला ठेवायला लागलो की ते पैसे असे वाटतात, तुम्हाला पुढे आश्चर्य वाटते. मग तुम्ही काय योग, केवढं तुम्हाला पैशाचं समाधान मिळते. मग किती खर्च केला तरी तुमच्याकडे भरपूर पैसा असतो. त्यामुळे व्यवस्थितपणे पहिले पासून आपण एक पैसा
साठवायला लागायचं आणि त्याचे बरोबर पैसा आपण भरपूर मिळवायला पाहिजे. ते आपलं ज्ञान पण सारखं वाढवत राहायला पाहिजे. त्यामुळे सतत अभ्यास करत राहायला पाहिजे. आज आता किती मोठे मोठे धनिक व्यक्ती तुम्ही बघा, ते दर महिन्याला किती पुस्तकं वाचतात, काय करतात. जरा वाचा त्यांच्याबद्दल, तुम्हाला कळेल. उगीच आपण घरात बसून पैसे पैसे पैसा मला पाहिजे म्हटलं की पैसा येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करावी लागते, तुमचं व्हॅल्यू वाढवायला लागते. हे सगळं आपण केलं का नाही, पैसा आपले मागे लागतो. परत इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला सांगते, तुम्ही पैसेचे मागे लागू नका, तुम्ही कामाचे मागे लागा, तुम्ही ज्ञान मिळवायचे मागे लागा, सरस्वतीचे मागे लागा. लक्ष्मी आपोआप तुमचे मागे मागे येत जाते. त्यामुळे जे काम आपण करतो तर मन लावून करा, विथ फुल कॉन्सन्ट्रेशन, विथ फुल फोकस करा. बघा भरपूर पैसा तुमचे हातात येतो. अच्छा, हॅव ए गुड डे.